प्रभूला मी धन्यवाद देतो पुन्हा एकदा आज तुम्हा सर्वांसमोर येण्याची प्रभूने संधी दिली। आज प्रकटीकरणाचा तिसरा भाग आम्ही पवित्र शास्त्रामधून पाहणार आहोत। प्रत्येक जण आपलं वही पेन आपलं जवळ घ्या, पवित्र शास्त्र जवळ घ्या आणि लक्ष देऊन परमेश्वर ज्या गोष्टी आज आमच्याशी बोलणार आहे त्याचं चिंतन मनन आज आम्ही करूया की परमेश्वर आज मला त्यानं काय ठेवलेलं आहे। आज प्रकटीकरण या शेवटच्या पुस्तकातून, भविष्यवाणीच्या पुस्तकातून परमेश्वर आज माझ्याशी तो काय बोलणार आहे। आपलं अंतःकरण त्या ठिकाणी तयार करूया। प्रार्थनेच्या पूर्वक हा संदेश आज तुम्ही ऐकावा। संदेश सुरू असताना सुद्धा तुमच्या मनात या प्रार्थना असाव्या की देवा तू माझ्याशी बोल, पवित्र आत्म्याशी बोल, मला समजण्याचं अंतःकरण दे, माझे आत्मिक नेत्र उघड, वेगवेगळ्या प्रकारचं प्रकटीकरण मला तू कर। अशा प्रकारच्या प्रार्थनेच्या द्वारे आज तुम्ही या ठिकाणी सहभागी व्हावं, कारण देवाचा आत्मा जिथं तुम्ही आहात तिथं तो आहे। आणि परमेश्वर आज आमच्याशी बोलत असताना या प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 5 वचन काय सांगते पाहूया। प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 5 वचन। आणि विश्वसनीय साक्षी मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो, जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने आम्हाला पातकातून मुक्त केले। प्रिय लोकांनो, प्रकटीकरण 1:5 या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेविषयी या ठिकाणी दर्शवलेला आहे। प्रभू येशू ख्रिस्ताची कृपाविषयी त्या ठिकाणी योहान जो प्रेषित आहे, जो येशूचा 12 शिष्यातील त्या ठिकाणी एक शिष्य होता, तो सांगत आहे प्रियानो, आणि तो म्हणत आहे की आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रियानो वेगवेगळ्या संकटातून आम्ही जात असतो, वेगवेगळं कष्ट आमच्या जीवनामध्ये असतं। मग परिवारातून आलेलं काही संकट असेल, मग आपल्या लोकांना त्या ठिकाणी कामावरून आलेलं काही संकट असेल, आजारपणाचे काही दुखणं असेल, बऱ्याचशा गोष्टीतून आम्हाला हे जीवन जगायचं असतं। आणि या गोष्टीतून जर आम्हाला पार जायचं आहे, या गोष्टीतून मला बाहेर यायचं आहे, तर या ठिकाणी योहान सांगत आहे येशू ख्रिस्ताची कृपा आम्हाला पुरी आहे, येशू ख्रिस्ताच्या कृपेची आम्हाला आवश्यकता आहे। माझ्या जीवनामध्ये प्रिय लोकांनो, आम्ही विचार करूया काय देवाच्या कृपेमध्ये मी आहे, काय देवाची कृपा माझ्या जीवनावरती आहे काय। जर होय तुम्ही कृपेच्या खाली आहात, जर देवाची कृपा तुमच्या जीवनावरती आहे, तर नक्कीच सर्व संकटातून तुम्ही पार होणार, नक्कीच सर्व संकटातून तुम्ही बाहेर येणार। कारण परमेश्वराची कृपा आम्हाला सर्व गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी, पुन्हा एकदा उभा करण्यासाठी, आमचं जीवन त्या ठिकाणी बांधण्यासाठी, आम्हाला त्या ठिकाणी उभा करण्यासाठी ही देवाची कृपा आम्हाला पुरी आहे। आणि तुमच्या नित्य प्रार्थनेमध्ये हे असावं की प्रभू मला त्या कृपेची गरज आहे, प्रभू मला त्या कृपेने भर। आणि योहान या ठिकाणी सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यामध्ये असावी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेची आम्हाला गरज आहे। माझ्या लोकांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये कृपेमध्ये त्या ठिकाणी ख्रिस्ती जीवन कृपेमध्ये सुरुवात होते, कृपेमध्ये वाढते आणि कृपेमध्ये पूर्ण होते। ख्रिस्ती जीवन कृपेशिवाय त्या ठिकाणी वेगळं होऊ शकत नाही, कृपा असणे आवश्यक आहे। ख्रिस्ती जीवन कृपेमध्ये सुरुवात होते, ख्रिस्ती जीवन कृपेमध्ये वाढते आणि ख्रिस्ती जीवन कृपेमध्ये पूर्ण होते। ज्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कृपा नसेल, तो कधीही आपल्या जीवनामध्ये प्रभूला आवडणारं जीवन जगण्यासाठी त्याला ते अवघड जाईल प्रियानो। म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा असणं आवश्यक आहे। कोणाच्या त्या ठिकाणी सेवेबद्दल आमच्या जीवनामध्ये कडूपणा आम्हाला आहे काय, कुणाच्या त्या ठिकाणी वैयक्तिक जीवनाबद्दल आमच्या जीवनामध्ये कडूपणा आहे काय, कुणाला पाहिल्यानंतर, कुणाचं नाव काढल्यानंतर आम्हाला संताप आणि राग येतो काय, आणि द्वेषाची भावना आमच्या जीवनामध्ये निर्माण होते काय। आज परमेश्वराचा आत्मा आमच्याशी बोलत असताना याचा विचार आम्ही करावा। कोणाचे नाव घेतलं तर आम्हाला लगेच संताप येतो काय, कुणाच्या जीवनाविषयी आम्ही लगेच पाहिलं आम्हाला राग येतो काय, आम्ही त्याच्याकडे पाहिल्यानंतर आमच्या मनात द्वेष त्या ठिकाणी निर्माण होतो काय। तर प्रिय लोकांनो, याच्यावरती जर तुम्हाला विजय मिळवायचा आहे, या पतनातून जर बाहेर व्हायचं आहे, बाहेर पडायचं आहे, तर कृपेची गरज आहे। कृपा जीवनातून नष्ट व्हावी, कृपेतून तुम्ही त्या ठिकाणी माघारी फिरावं, कृपा परमेश्वर काढून घ्यावी म्हणून काम करणारं एक कडूपणा, एक त्या ठिकाणी असलेला एक इतरांविषयी तो संताप, द्वेषाची बुद्धी, हा तुमच्या जीवनातील कृपा काढून घेऊ शकते। या कृपेतून तुम्ही त्या ठिकाणी बाहेर पडू शकता जर कडूपणा, संताप, द्वेष, एखाद्या व्यक्तीचं नाव काढल्या तुम्हाला संताप जर येत आहे तर पतनामध्ये आहात। आणि प्रियानो, कृपा आमच्या जीवनामध्ये राहू शकत नाही। आणि जर अशा पतनावरती जरी विजय मिळवायचा आहे तरी सुद्धा
आम्हाला कृपेची गरज आहे. आज प्रभूच्या या ठिकाणी वचन ऐकत असताना तुमच्या मनात ही प्रार्थना तुम्ही करू शकता की देवा, मला तुझ्या कृपेची गरज आहे. मला त्या कृपेने भर. माझ्या मनामध्ये कडूपणा आहे, माझ्या मनामध्ये परमेश्वराचा राग आहे. एखाद्या व्यक्तीविषयी मला लगेच संताप येतो. माझ्या प्रिय लोकांनो, आम्ही प्रकटीकरणाविषयी पाहत असताना, ऐकत असताना, प्रभूच्या दुसऱ्या आगमनाची आम्ही तयारी करत असताना परमेश्वर आमचं बाहेरील स्वरूप पाहत नाही. परमेश्वर आमचं त्या ठिकाणी अंतःकरण पाहत आहे. आणि काय कडूपणा आज आमच्या जीवनामध्ये आहे काय? जर देवाचं वचन आज असं आमच्याशी बोलत असताना तर हे समजून घेऊया, आपल्यामध्ये काही बहीण भाऊ असे असू शकतात की सैतानानं त्यांच्या मनामध्ये इतरांविषयी कडूपणाचं बीज पेरलेलं आहे. आणि माझ्या भावा, माझ्या बहिणी, तू माझा आवाज यावेळी ऐकत असताना त्यातून जर तुला मुक्त व्हायचं आहे, त्या कडूपणातून, त्या द्वेषाच्या त्या ठिकाणी वृत्तीतून, संतापाच्या त्या दुष्ट आत्म्यातून, तर तुला त्या कृपेची गरज आहे. आणि जेव्हा तू कृपा मागशील, विश्वास ठेवतो परमेश्वर आज या त्या ठिकाणी लाईव्ह तुम्ही देवाचं वचन ऐकत असताना तो कृपेच्या दुष्ट आत्म्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल येशूच्या नावात. आणि प्रार्थना करत आहे, ज्यांच्या जीवनामध्ये हा कडूपणाचा आत्मा काम करत आहे, द्वेष बुद्धीचा आत्मा काम करत आहे, मी त्याला धमकावतो येशूच्या सामर्थी नावात. प्रत्येक ते हृदय सोडून जाऊ दे यावेळी येशूच्या नावामध्ये. हालेलुया. विश्वास ठेवत आहे, परमेश्वर कार्य करत आहे. विश्वास ठेवत आहे, परमेश्वर मुक्त करताय. मी प्रार्थना करतो देवा, तुझ्या लेकराने त्या कृपेने तू भर, त्या कृपेच्या द्वारे ते विजयी होऊ द्या. मी प्रार्थना करताय देवा, आणि तू करतायस म्हणून धन्यवाद देतो. परमेश्वर नक्कीच आम्हाला जे कृपा देत आहे. पौल ज्या रीतीने म्हटला, मी केलं असं नव्हे तर माझ्या ठाई असलेल्या त्या कृपेनं केलं. आज आमच्या जीवनामध्ये जर आम्ही यशस्वी सेवा कार्य करत आहोत, जर आम्ही प्रिय लोकांनो यशस्वी परिवार म्हणून आम्ही जीवन जगत आहोत, आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी यशस्वी जर आहोत, हे सर्व फक्त कृपेमुळे आहे. आमचं ज्ञान, आमची बुद्धी, आमचा चांगुलपणा कोणत्याही गोष्टी नव्हे, तर देवाच्या कृपेमुळे आज आम्ही यशस्वी जीवन जगत आहोत. देवाच्या कृपेमुळे आज यशस्वी सेवा करत आहोत. देवाच्या कृपेमुळं आज आमचं जीवन यशस्वी आहे. ही फक्त प्रभूची कृपा आहे. या पुढच्या वचनामध्ये आम्ही जाऊया. प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 6व्या वचनामध्ये त्या ठिकाणी योहान काय म्हणतात. प्रकटीकरणाचा पहिला अध्याय 6वं वचन. आणि आपल्याला राज्य आणि आपला देव व पिता याच्यासाठी याजक असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहे. आपले लोकांनो, की आम्ही जेव्हा प्रकटीकरण पहिला अध्याय 6वं वचन वाचतो, त्या ठिकाणी परमेश्वर आम्हाला म्हणत आहे, मी तुम्हाला राज्य, आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये या ठिकाणी असं भाषांतर आहे, राजा, राज्य नव्हे तर राजा, आणि व याजक असे मी तुम्हाला नेमलेले आहे. इंग्रजी भाषांतर सांगतं राज्य नव्हे तर राजा. आणि जुन्या करारामध्ये तुम्ही जर पाहाल तर परमेश्वर देव बापानं राजा होण्यासाठी त्या ठिकाणी शौलाला अभिषेक केलं, दाविदाला अभिषेक केलं, शल्मोनाला अभिषेक केलं. आणि मग प्रिय लोकांनो, त्याच्यानंतर याजक होण्यासाठी आरोनला त्याने अभिषेक केलं, एलाझरला त्याने अभिषेक केलं, फिनाहासला त्याने अभिषेक केलं. प्रत्येक त्या ठिकाणी जुन्या करारामध्ये वेगवेगळा त्या ठिकाणी अभिषेक होता, वेगवेगळे त्या ठिकाणी अभिषेक होता. प्रियानो, राजासाठी वेगळा अभिषेक, त्याच्यानंतर याजकासाठी वेगळा अभिषेक, अशा प्रकारे परमेश्वरानं त्या ठिकाणी अभिषेक केला होता. परंतु नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रकटीकरण 21:6 प्रमाणे प्रभूनं आम्हाला राजा म्हणून सुद्धा अभिषेक केलेला आहे, आणि प्रभूनं आम्हाला याजक म्हणून सुद्धा अभिषेक केलेला आहे. आता आम्ही दुप्पट अभिषेकामध्ये आहोत. किती लोक विश्वास ठेवतात हे मला माहित नाही, पण मी विश्वास ठेवतो की प्रभूनं मला दुप्पट अभिषेक दिलेला आहे. प्रभूला धन्यवाद. जे लोक कबूल करतात त्यांना समजत आहे की प्रभूनं मला या नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्याच्या रक्ताद्वारे मी प्रवेश केलेला असताना मी आता फक्त राजा एकटा नव्हे, मी फक्त त्या ठिकाणी याजक नव्हे, तर प्रभूनं मला राजा सुद्धा केलेला आहे. राज्य करण्यासाठी, सैतानाच्या सर्व शक्तीवरती, अथॉरिटीवरती, नरकावरती राज्य करण्यासाठी
प्रभूनं मला त्या ठिकाणी राजा केलेला आहे. 7 दुष्ट आत्मे ज्या त्याने पाहिलेला आहे त्याच्यावरती अथॉरिटी करण्यासाठी प्रभूनं मला राजा केलेला आहे. आणि माझ्या प्रिय लोकांनो, प्रभूच सेवा कार्य करण्यासाठी एक मध्यस्थी म्हणून, एक त्या ठिकाणी बली अर्पण करणारा, प्रभू समोर त्या ठिकाणी मध्यस्थ काम करणारा एक याजक म्हणून सुद्धा प्रभूनं मला त्या ठिकाणी अभिषेक केलेला आहे. आणि जर तुम्ही माझा आवाज ऐकत आहात, तुम्ही हे कबूल करू शकता आपल्या डोक्यावरती हात ठेवून की प्रभू, मी तुला धन्यवाद देतो, मला तू राजाचा अभिषेक आणि याजकाचा अभिषेक दिलेला आहे. जर तुम्ही मला ऐकत आहात, आपल्या डोक्यावरती हात ठेवा आणि कबूल करा. जर तुम्ही या वचनावरती विश्वास ठेवता की होय प्रभू, मी तुला धन्यवाद देतो, मला राजाचा आणि याजकाचा अभिषेक तू केलेला आहेस. प्रभू, मी तुला धन्यवाद देतो, मला राजाचा आणि याजकाचा अभिषेक तू केलेला आहेस. होय प्रियानो, आम्ही त्या अभिषेकामध्ये आहोत. नवीन करारानुसार येशूच्या रक्ताद्वारे प्रभूनं तो आम्हाला अभिषेक त्या ठिकाणी केलेला आहे. मग आम्हाला का घाबरायचं आहे? आम्हाला का भ्यायचं आहे? ज्या दुष्ट आत्म्यांविषयी आम्ही ऐकलं, त्या दुष्ट आत्म्यांविषयी पवित्र आत्मा आमच्याशी बोलला, मग ते 7 असू द्यात किंवा 100 त्या ठिकाणी 5 प्रकारचे असू द्यात किंवा त्या ठिकाणी 200 असू द्यात किंवा 2000 असू द्यात, त्यांच्यावरती सुद्धा आम्हाला प्रभूनं अधिकार दिलेला आहे. कसलेत या ठिकाणी असलेल्या व्यक्तीविषयी तुम्ही ऐकता, वाचता, पाहिलेलं असाल प्रियानो. देवाच्या सेवकांनी वचन सांगितलं असताना आणि वचन सांगतो की त्या ठिकाणी येशू ख्रिस्त गेला त्या व्यक्तीला मुक्त करायला. त्याच्या अगोदर शिष्य बोलले असतील, काही लोकांनी सांगलं असेल, प्रभू त्या वाटेला जाऊ नका, तुम्ही 1 भूत काढलं, प्रभू तुम्ही 2 भूते काढले, परंतु या ठिकाणी जो आहे त्याच्यामध्ये 2000 आहे आणि आतापर्यंत त्याला कोणी कंट्रोल मध्ये आणण्याचं सामर्थ्य कुणामध्ये नाही. प्रभू तुम्ही तिथं जाऊ नका. आणि काही लोकांनी येशू ख्रिस्ताला वॉर्निंग त्या ठिकाणी दिली असेल, परंतु त्या लोकांना माहित नव्हतं तिथं 2 जरी असतील, 200 जरी असतील, 2000 जरी असतील, 2 लाख जरी असतील, त्या सर्वांवरती अथॉरिटी मध्ये असलेला जर कोण असेल तो अभिषिक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. आणि वचन सांगतं त्या ठिकाणी तो गेला आणि आम्ही पाहतो, आम्ही ऐकतो, ज्याला आतापर्यंत कोणी कंट्रोल मध्ये आणलं नव्हतं, कोणी कंट्रोल मध्ये आणू शकत नव्हतं, अशा व्यक्तीला त्यानं मुक्त केलं येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. माझ्या प्रिय लोकांनो, आज मला तुम्हाला सांगू द्या, आपल्या जीवनामध्ये हा अभिषेक तुम्हाला हवा आहे काय? या अभिषेकाची तुम्हाला आवश्यकता आहे काय? प्रभू जे 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 आतापर्यंत लोकांना इम्पॉसिबल होतं, आणि मी प्रार्थनेमध्ये असतो की देवा, जे मंडळीमध्ये लोक आहेत त्याच्या जीवनामध्ये ज्या अशक्य गोष्टी आहेत ते शक्य होऊ द्यात प्रभू. आणि परमेश्वर या वर्षांमध्ये तो नक्कीच करणार आहे. जर ते अभिषेक आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारणारे लोक आहोत प्रियानो, तर सैतान 200 2000 आणि किती असतील त्याच्यावरती आम्ही मात करणार. किती लोकांचा विश्वास आहे, परमेश्वरानं तो अधिकार आम्हाला दिलेला आहे. आणि नवीन करारामध्ये सांगतं, 1 पेत्र याचा 2रा अध्याय 9व्या वचनामध्ये परमेश्वर काय म्हणतो? 1 पेत्र याचा 2रा अध्याय आणि 9वं वचन, पण तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात प्राचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. यस, प्रभूच्या वचनाबद्दल मी धन्यवाद देतो. प्रभू म्हणतायत तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र असे आहात. म्हणून हे लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताच्या द्वारे नवीन करारामध्ये आम्ही डबल अभिषेकामध्ये आहोत. आम्ही डबल अभिषेकामध्ये आहोत प्रियानो. प्रभूला मी धन्यवाद देतो, आम्ही डबल अभिषेकामध्ये आहोत. या पुढच्या वचनामध्ये आम्ही जाऊया. प्रकटीकरण याचा 1ला अध्याय 7 वचन हा इंटरेस्टिंग भाग आहे. प्रकटीकरण 1ला अध्याय आणि 7 वचन, पहा तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्याने त्याला भोकसले तेही पाहतील, आणि पृथ्वीवर सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बढवून घेतील, असेच होणार. आमेन. या ठिकाणी वचन सांगतं, प्रकटीकरण 1ला अध्याय 7 वचनामध्ये की प्रत्येक डोळा त्याला पाहिल, मेघासहित तो येईल. माझ्या प्रिय लोकांनो, आता आम्ही म्हणतो की येशूचं गुप्त आगमन त्या ठिकाणी होणार आहे. मग या ठिकाणी असं का लिहिलेलं आहे की प्रत्येक डोळा त्याला पाहिल? बऱ्याचशा गोष्टीचं या ठिकाणी काय ठिकाणी बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी शिकवल्या जातात, परंतु आज देवाच्या वचनातून परमेश्वर नेमकं काय म्हणत आहे, त्याला काय सांगायचं आहे आम्ही पाहणार आहे. लक्ष देऊन प्रकटीकरण 1:7 तुम्ही समजून घ्या. वचन सांगतं की प्रत्येक डोळा त्याला पाहिल. आता प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं भूतलावरती होणार आहे
हे दोन प्रकारे त्याचं येणं होणार आहे. बरेचसे लोक 3 प्रकारे सांगतात, परंतु 2 प्रकारे त्याचं येणं होणार आहे. पहिलं प्रकरण, पहिलं आगमन जे त्याचं आहे ते गुप्त आगमन त्याला म्हणतात, ज्याला आम्ही इंग्लिश मध्ये रॅप्चर म्हणतो. आणि आम्ही वाचूया 1 तेसलोनिकरास याचा 4 अध्याय आणि 16 ते 17 वचनामध्ये एक गुप्त आगमनाविषयी या ठिकाणी लिहिलेला आहे. 1 तेसलोनिकरास याचा 16वा अध्याय 4 अध्याय 16 आणि 17 वचन. 1 तेसलोनी 4 अध्याय 16 आणि 17 वचन. कारण आज्ञाध्वनी आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद हम्म होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. Yes. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि त्याचे सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. सदा सर्व काळ प्रभू जवळ राहू. तो त्या ठिकाणी येईल वचन सांगतं अंतराळमध्ये. आणि जे त्या ठिकाणी प्रभू मध्ये झोपी गेलेले आहेत ते पहिल्याने उठतील आणि नंतर जे जिवंत आहेत ते त्या ठिकाणी वचन सांगतं माझ्या प्रिय लोकांनो, ते प्रभू मध्ये रूपांतर होऊन जातील. हे पहिलं त्या ठिकाणी प्रभूचं गुप्त आगमन आहे, त्याला रॅप्चर म्हणतात. आणि प्रिय लोकांनो, या रॅप्चर मध्ये तो एका चोरासारखा येईल. त्याला सर्व लोक पाहू शकत नाही. मग प्रकटीकरणाविषयी मंडळीमध्ये मी शिकवलेलं आहे. मग त्यावेळी त्या ठिकाणी गोंधळ उठेल की बाबा या ठिकाणी लोक अचानक गायब झालीत, त्या देशामध्ये लोक अचानक गायब झालीत, त्या नगरामध्ये लोक अचानक गायब झालीत आणि अशा गोंधळ त्या ठिकाणी पूर्णपणे ऐकायला येईल. हे पहिलं रॅप्चर आहे. हे पहिल्या रॅप्चरामध्ये त्या ठिकाणी लोक उठवले जातील आणि ज्यांना पहिल्या रॅप्चरामध्ये त्या ठिकाणी सहभाग आहे, संधी आहे, ते धन्य. कारण त्याच्यानंतर जो काळ सुरू होणार आहे तो ख्रिस्त विरोधकाचा महाभयंकर पीडांचा आणि तो 7 वर्षाचा तो काळ असेल. त्या 7 वर्षाच्या काळामध्ये 7 करणे, 7 वाट्या आणि प्रियानो 7 प्रकारच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या शिक्के असे त्या ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे. त्या वचनाविषयी आम्ही नंतर सुद्धा त्याच्याविषयी आम्ही पाहणार आहोत. परंतु हे लक्षात ठेवा, हे जे पहिलं गुप्त आगमन आहे, पुन्हा सांगतो समजून घ्या, हे जे पहिलं गुप्त आगमन आहे, या गुप्त आगमन त्या ठिकाणी फक्त जे देवाला ओळखतात जी मंडळी आहे ती मंडळी फक्त या गुप्त आगमनामध्ये त्या ठिकाणी वरती उचलली जाईल. पहिला ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले वचन सांगतं की ते उठतील, मग आम्ही त्या ठिकाणी बदलून जाऊ, आम्ही त्या ठिकाणी रूपांतर होऊ, आमचं त्या ठिकाणी रूपांतर होणार आणि आम्ही बदलले जाणार. किती लोकांचा विश्वास आहे की होय मी खरोखर रूपांतर होणार? बऱ्याचशा लोकांना डाऊट आहे, नाही माझं आता रूपांतर होते का नाही मला माहित नाही, मी उठवले जाऊ का नाही मला माहित नाही. तुझे लोक विश्वास ठेवतात की होय आम्ही उठवले जाऊ. ते प्रभूला धन्यवाद की ज्यानी या गोष्टीवरती विश्वास ठेवला की परमेश्वर त्या ठिकाणी त्यांना उचलणार आहे. ज्यांना वाटते स्वतःविषयी की होय माझं रूपांतर होणार, मी बदलणार, परमेश्वरनं मला, मी आहे प्रभूला धरून आहे, मी माझं जीवन त्या रीतीनं बनवत आहे, मी तयार करत आहे आणि खरोखर मी सुद्धा उठवले जाणार. जर तुमचा हा विश्वास आहे प्रियानो तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी उठवले जाणार. म्हणून माझ्या प्रिय लोकांनो, तुम्ही वरती रूपांतर होणार. म्हणून आपलं जीवन आणि तयार करा. अजून कुठं डाग आहे काय? अजून त्या ठिकाणी कुठं अजून प्रभूला नवनवीन गोष्टी आम्ही करत आहोत काय? अजून आम्ही शोधूया. कारण वचन सांगता आम्ही बदलून जाऊ, निमिषात एका क्षणात आमचं रूपांतर होईल असं वचनामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रियानो. आणि त्याच्यानंतरचा जो काळ असेल, मी पुन्हा सांगतो, ख्रिस्त विरोधकाचा काळ असेल, तो भयानक काळ असेल. त्यावेळी लोकांचा टिकाव लागणं त्या ठिकाणी अशक्य असेल. 6 त्या ठिकाणी 7 शिक्के, 7 वाट्या आणि प्रियानो 7 करण्याच्या पिढा तुम्ही सर्व ते वाचू शकता. मी त्याच्याविषयी वाचणार आहे. आणि 666 शिक्क्याविषयी सुद्धा पवित्र शास्त्रानुसार ख्रिस्त विरोधकाचा काळ सुरू झाल्यानंतर तो 666 शिक्का त्या ठिकाणी तो आणला जाईल. आणि मग ज्याच्यावरती शिक्का तो असेल त्यालाच त्या ठिकाणी कोणती वस्तू घेतली जाईल, कोणती वस्तू त्या ठिकाणी विकली जाईल, अशा प्रकारे वचनामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. परंतु त्याच्या अगोदर सुद्धा मंडळीला पीडामधून जायला लागणार आहे, त्रासातून जायला लागणार आहे. त्यातून सुद्धा त्या ठिकाणी चेक केलं जाईल
किती लोक खरोखर विश्वास येतात. आता चाळण सुरू आहे ना का, चाळणी चालते बघा. आत्ताच आम्ही पाहत आहोत किती लोक मंडळी सोडून जात आहेत, किती लोक चर्च सोडून जात आहेत, किती लोक विश्वासापासून मागे फिरत आहेत, पुन्हा त्या जुन्या गोष्टी करत आहेत. चाळणी सुरू आहे. अजून चाळणी परमेश्वर डीप करणार. अजून वचनामध्ये सांगतं परमेश्वर हातामध्ये चाळणी आहे. आणि त्या ठिकाणी एक गीतकार सुद्धा म्हणतो की त्या ठिकाणी जे गहू आहे ते भांडारात जमा केलं जाईल आणि भुसा जो आहे तो अग्नीत जाळण्यासाठी टाकला जाईल. मग जो काळ असेल, फोडे उठले जातील, सूर्य चंद्र रक्त अंधकारमय, पिण्याचं पाणी रक्तासारखं होईल. मग बेडक्याची पिढा आणि बऱ्याचशा पिढा आम्ही पुढे पाहणार आहोत. या सर्व पिढ्यातून लोकांना जायला लागेल. किती लोकांना हा पिढ्या बघायच्या आहेत? किती लोकांना वाटतं मला पिढ्या बघायच्या आहेत? त्या किती लोकांना वाटतं की मला पिढ्या बघायच्या? धन्यवाद देतो ज्या लोकांना पिढ्या बघायच्या नाही, ज्याला प्रभूवर उचललं जायचं आहे, ते प्रभूवर उचलले जातील. कारण माझ्या बहीण भाऊ, त्यानंतरचा काळ भयानक असेल. वचनामध्ये लिहिलंय, ज्या लोकांनी आपल्या लेकरांना स्वतःच्या हातावर खेळवलं, स्वतःच्या लेकरांना जन्म दिला, त्या लेकरांना सुद्धा लोक अन्नाचा दुष्काळ पडल्यामुळं शिजवून खातील, असं वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. स्वतःच्या लेकरांना ज्याने जन्म दिला, ज्याने 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवलं, त्या लेकरांना सुद्धा लोक त्या ठिकाणी शिजवून खातील, एवढा अन्नाचा दुष्काळ पडलेला असेल. आणि आता जे युद्ध सुरू आहे, इस्रायल, अमेरिका, इराण, तुम्ही फक्त त्याचं 1% पण नव्हे, मी म्हणेन एवढं फक्त तुम्ही त्याचा ट्रायल घेतलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी सरकारनं, भारत सरकार असेल, इतर सरकार असेल, त्यांनी घोषणा केलेल्या आहे. आता कालच मी न्यूज मध्ये पाहिलं, चर्चा सुरू आहे. येत्या दिवसामध्ये फक्त 3 दिवस ही त्या ठिकाणी ऑफलाईन शाळा असेल आणि 3 दिवस ऑनलाईन शाळा असेल. इंधनाच्या तुटवड्यामुळं काही देशामध्ये त्या ठिकाणी एका व्यक्तीला फक्त 15 लिटर इंधन दिलं जातं. काही देशांमध्ये वर्क फ्रॉम होम अशा प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत. काही देशांमध्ये ठराविकच अन्नाचा साठा त्या ठिकाणी पुरवला जात आहे. एवढं फक्त आम्ही त्या गोष्टी आता फक्त ऐकत आहोत. अजून मोठं यायचं आहे. ज्या रीतीनं प्रिय लोकांनो, त्या मोठ्या त्या भयंकर संकटामध्ये कोणी सापडू नये म्हणून आपलं जीवन प्रत्येकाने तयार करावं. गुप्त पाप कोणतेही आमच्या जीवनामध्ये नसावं. आज्ञा पालनामध्ये आम्ही असलं पाहिजे. म्हणून जेव्हा प्रभू मेघासहित येईल, आम्ही वरती उचलले जाऊ, आम्ही गेलं पाहिजे. हे गुप्त आगमन, प्रभू गुप्त आगमनामध्ये एका चोरासारखा येईल. हे पहिलं आगमन त्या ठिकाणी सांगतं. दुसऱ्या आगमनाविषयी आम्ही जर प्रकटीकरण याच्या 19व्या अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं, आम्ही 11 पासून काही वचनं आम्ही वाचूया. प्रकटीकरण याचा 19वा अध्याय 11 पासून काही वचनं. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्यायनिवाडा करतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत. त्याच्यावर एक नाव लिहिले आहे, ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. आता त्या ठिकाणी योहान म्हणतोय, मी एक स्वर्ग घोड्याला पाहिला. त्याच्यामध्ये पांढरा घोडा होता आणि त्या घोड्यावरती बसलेला एक विश्वसनीय व सत्य म्हणतेला कोणी स्वार त्याच्यावरती बसलेला मला दिसला. वचन सांगतो तो नीतीनं आणि न्यायानं त्या ठिकाणी वचन सांगते की तो न्याय निवाडा करेल. नीतीनं न्यायानं तो न्याय निवाडा करेल. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. आणि मग हा व्यक्ती कोण आहे जो त्या ठिकाणी बसलेला आहे? घोड्यावरती बसून तो येत आहे. पांढऱ्या घोड्यावरती बसून तो येत आहे. तर कोण आहे? 13 वचनामध्ये या व्यक्तीविषयी लिहिलेलं आहे की तो व्यक्ती कोण आहे. काय सांगतो 13 वचन? रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले आहे आणि देवाचा शब्द हे त्या नाव त्याला देण्यात आले होते. हा व्यक्ती कोण आहे? वचन सांगतं, रक्तात बुचकळलेलं वस्त्र त्यानं घातलेलं आहे. कुणाचं रक्त त्या ठिकाणी प्रियानो वस्त्र रक्ताने भिजलेलं होतं. तुम्हाला मला माहित आहे, जो राजांचा राजा, जो प्रभूंचा प्रभू, जो तारणारा, जो मुक्तीदाता, जो मसीहा, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि वचन सांगतं प्रियानो की
त्याला त्या ठिकाणी देवाचा शब्द हे नाव त्या ठिकाणी होतं. आणि वचन सांगतं पहिले योहान पहिला अध्याय, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देही झाला, त्या शब्दानं आम्हामध्ये वास केली. तो शब्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. पुढे वचनामध्ये काय सांगतं? स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. आता बघा, येशू ख्रिस्त पण त्या ठिकाणी आहे. तो घोड्यावर बसून येत आहे. वचन सांगतं स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध त्या ठिकाणी तलम तागाची वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे येत आहेत. ही कोण आहे? ही कोण आहे? माझ्या लोकांनो, हे विश्वासणारे लोक आहेत जे गुप्त आगमनामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी उठवले गेलेत, पहिल्यांदा गुप्त आगमनामध्ये वरती गेलेत. ते लोक आहेत, ते येशू ख्रिस्ताबरोबर पुन्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा हा वचन सांगतं प्रकरण 1:7 की प्रत्येक डोळा त्याला पाहिल. इथं सांगितलेलं आहे प्रत्येक डोळा. हे दुसरं आगमन, हे दुसऱ्या आगमनाविषयी लिहिलं आहे. प्रत्येक डोळा त्याला पाहिल. स्वर्गातील सैन्य म्हणजे मी आणि तुम्ही आहे. वाटतं काय लोकांना की मी प्रभूचं सैन्य आहे, मी पण त्या दिवशी असणार पांढरा ड्रेस घालून, त्या दिवशी असणार मला त्या ठिकाणी तलम ताग देऊन, मला पण एक घोडा असणार, मला पण एक घोडा असणार. किती लोकांना असं वाटतं की होय मी पण त्या दिवशी येणार. आम्हाला वाटतं प्रभूला धन्यवाद, आम्ही असणार. प्रभूला वाटलं पाहिजे की ह्यो असायला पाहिजे, प्रभूला वाटलं पाहिजे, जो आम्हाला संधी दिली त्याला वाटलं पाहिजे. म्हणून त्याच्या समोर आम्ही आवडीचं जीवन जगूया. बाकी लोकांना याच्याविषयी अधिक माहिती पाहण्यासाठी पुढे आम्ही नक्कीच पाहणार. जर कोणाला आणि पाहायचं असेल तर तुम्ही प्रकटीकरणचा 19वा अध्याय, पुढे काय काय झालं, काय काय बऱ्याचशा गोष्टी 19-20वा अध्याय तुम्ही सर्वजण वाचू शकता, अभ्यास त्याचा करू शकता. आजचा माझा तो विषय नाही, पण तो हे समजून घ्या. प्रकटीकरण 1:7 प्रमाणे तो मेघासहित प्रत्येक डोळा त्याला पाहिल. हा डोळा प्रियानो जे दुसरं आगमन आहे, जी मंडळी उचलली जाणार त्याच्यानंतर जो काळ असेल 7 वर्षाचा काळ, 7 वर्षाचा काळ संपल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त येईल. आणि मग त्या ठिकाणी काही युद्ध असेल, सैतानात बांधलं जाईल. मग त्याच्यानंतर 1000 वर्षाचं राज्य येशू ख्रिस्त या लोकांवर भूतलावरती करेल. मग परत सैतानाला सोडलं जाईल आणि मग परत त्या ठिकाणी त्याला न्याय निवाडा, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या दिवसामध्ये, त्या सुद्धा आम्ही पाहणार आहोत. तर माझ्या प्रिय लोकांनी गोष्टी लक्षात ठेवा. या आम्ही त्या ठिकाणी पुढच्या वचनामध्ये आम्ही जाऊया. प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 12 वचन काय सांगतं. प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 12 वचन. माझ्यावर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याचा 7 समया. आपल्या लोकांना वचन सांगतं की त्या ठिकाणी मागे वळून पाहिलं. योहान मध्ये मी मागे वळून पाहिलं, तिथं मला 7 समया दिसल्या. 7 समया याचा अर्थ 7 मंडळ्या. 7 समया अर्थ 7 मंडळ्या. आणि या समयामध्ये त्या ठिकाणी त्याला पुत्र दिसला, याचा अर्थ येशू ख्रिस्त दिसला. माझ्या बहिणी भाऊ, माझे शब्द लक्षात ठेवा. 7 समया म्हणजे 7 मंडळ्या, ज्या तुम्ही 11व्या वचनामध्ये त्या 7 मंडळाविषयी स्फुर्णा, ध्रुवतीरा आणि त्याच्यानंतर 11व्या वचनामध्ये तुम्ही वाचू शकता. त्या ठिकाणी लावोदिकिया, फिलोदिया, त्याच्यानंतर इफिस आणि परगम, ध्रुवतीरा, सार्दिक आणि त्याच्यानंतर या 7 मंडळा तुम्ही वाचू शकता. या 7 समय म्हणजे 7 मंडळा. आणि ज्यात त्या समयमध्ये पुत्र दिसला, त्या मंडळांमध्ये पुत्र दिसला म्हणजे येशू ख्रिस्त दिसला. त्यावेळी सुद्धा ज्या ज्या मंडळ्या प्रभूनं या भूतलावरती निर्माण केल्या होत्या, कारण मंडळी ही ख्रिस्ताची आहे, त्यावेळी सुद्धा माझ्या लोकांनो की ख्रिस्त त्या मंडळांमध्ये होता त्यावेळी सुद्धा. आणि आता सुद्धा जे जे लोकांचा विश्वास आहे प्रभू मंडळीमध्ये आहे. येशू ख्रिस्त प्रत्येक मंडळीमध्ये आहे, जिथं योग्य रीतीने शिक्षण देऊन सत्यता आणि पवित्रता ही पाळली जाते. वेदी त्या ठिकाणी पवित्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. वेदीवरती उभारणारे लोक, वडील लोक, मंडळी जी त्या ठिकाणी आपलं जीवन पवित्र करण्याचा प्रयत्न करते, अशा प्रत्येक मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग त्या मंडळीला इमारत नसेल, मग त्या मंडळीला चांगले बसायला बेंचेस नसतील, मग त्या मंडळीमध्ये चांगलं डेकोरेशन नसेल, मग त्या ठिकाणी मंडळीमध्ये त्या ठिकाणी चांगली साऊंड सिस्टीम नसतील, तरी सुद्धा आपल्या लोकांनो जर तिथं पवित्रता आहे तर तिथं परमेश्वर नक्कीच आहे. या जगातलं डेकोरेशन, या जगातली साऊंड सिस्टीम, या जगातले त्या ठिकाणी मंडळीमध्ये असलेले सेवक, वडील यांचे पेरावे, यांचं भाषण
यांचं रूप ख्रिस्ताला मंडळीत आणू शकत नाही. कोणत्याही मंडळीला त्या ठिकाणी पवित्र झाल्याशिवाय ख्रिस्त त्या मंडळीमध्ये कधी येऊ शकत नाही. मंडळीचं डेकोरेशन, मंडळीच्या इमारती, मंडळी किती वर्षापूर्वीची आहे, तिथं असलेला पालक, त्या ठिकाणी त्याचा पेरावा, वडील लोकांचा पेरावा, त्यांचे शिक्षण, त्यांच्या सर्व गोष्टी, अशा कोणत्याही गोष्टी ज्या बाहेर आहेत त्या येशू ख्रिस्ताला मंडळीत कधी आणू शकत नाही. एक मंडळी साधी आहे, एक त्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये त्या ठिकाणी असेल, साऊंड सिस्टीम त्या ठिकाणी नसतील, त्या ठिकाणी एक सेवक, एक सामान्य असेल, परंतु ती मंडळी जर पवित्रानं त्या ठिकाणी भरलेली आहे तर त्या मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. एकच गोष्ट येशू ख्रिस्ताला आकर्षित करते, ती म्हणजे पवित्रता. आज मला तुम्हाला विचारू द्या, काय ज्या मंडळीचा तुम्ही भाग आहात त्या मंडळीचं पावित्र्य राखण्यासाठी तुम्ही झटत आहात काय? 2 मिनिटं आपल्या मनामध्ये विचार करूया. मंडळीचा मी भाग आहे. प्रभू म्हटला, मी तुम्हाला कोनशिला केलं, मी तुम्हाला दगड केलेला आहे, प्रभूच्या मंदिराचा मी दगड आहे. आणि मी खरोखर मी माझ्या मंडळीचं पावित्र्य राखायला मी प्रयत्न करत आहे का? कोणीही मंडळी सोडून जीवन जगू शकत नाही, राहू शकत नाही. मंडळीच्या शिवाय कोणी एकटा वरती उचलला जाईल असं नव्हे. मंडळी असलीच पाहिजे, मंडळीचा आम्ही भाग असलाच पाहिजे. त्याची आराधना, त्याच्या रक्तामध्ये, शरीरामध्ये सहभागिता ही असलीच पाहिजे, कारण मंडळी उचलली जाणार आहे. म्हणून तुम्ही मंडळीचा सुद्धा एक भाग होणं आवश्यक आहे. बरेचसे लोक मंडळीचा भाग होत नाही. मध्यंतरी काळामध्ये कोल्हापूरमध्ये काही लोक फॉरेन मधून आले, त्यांनी बराचसा गोंधळ करून टाकला. बऱ्याचशा लोकांना सांगितलं, तुम्ही चर्चला गेले नसलं तर चालेल, तुम्ही घरामध्ये बसा, घरामध्ये भक्ती करा, घरामध्ये पवित्र शास्त्र वाचा. आणि एक चांगला व्यक्ती, एक वयस्कर व्यक्ती जो त्या ठिकाणी सकाळी 9ला चर्च असायचं, परंतु 8:30 पावणे 9ला सगळ्याच्या अधुखर चर्चमध्ये जाऊन बसायचा, तो व्यक्ती अशा प्रकारच्या चुकीच्या शिक्षणाद्वारे मंदिराचं जायचं तो थांबला. मंदिरात तो जाणं ही सत्य गोष्ट आहे, खटेली गोष्ट आहे. तो मंदिरात जायचं थांबला माझ्या प्रिय लोकांनो, आणि बऱ्याचशा गोष्टीद्वारे प्रभू पासून तो दूर गेला. म्हणून जर वाचायचं असेल या वाईट जगापासून, तुम्हा प्रत्येकाला स्वतःचं चर्च असणं आवश्यक आहे. तुम्ही वाचत असेल या जगापासून, या वाईटापासून, तर तुम्हाला बोट असणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी जहाज असलं पाहिजे, नाव असणे आवश्यक आहे. जी नोहाची बोट होती त्याच्यामध्ये जाण्याच्या द्वारे वाचलेत लोक, त्याची लेकरं वाचलीत, जनावर वाचलीत. जर तुम्ही जोपर्यंत बोटचं गांभीर्य समजून घेणार नाही, महत्व समजून घेणार नाही, आम्ही आमचं जीवन कधी वाचू शकत नाही. प्रियानो, 7 समया, 7 मंडळ्या, आणि त्या मंडळांमध्ये, त्या समयांमध्ये त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी होता. आणि कधी कधी कळत न कळत आम्ही मंडळीच्या विरुद्धात बोलतो. माझे शब्द सर्वांनी लक्ष देऊन ऐका. कधी कधी कळत न कळत आम्ही मंडळीच्या विरुद्धात बोलतो. माझ्या प्रिय लोकांनो, ज्या मंडळीच्या विरुद्धात आम्ही बोलतो, आम्ही देवाच्या कराराच्या कोशाला आम्ही हात लावल्यासारखं आहे. देवाच्या कराराच्या कोशाला आम्ही हात लावल्यासारखं आहे. आणि तुम्हाला माहित आहे की देवाच्या कराराच्या कोशाला उज्जिया याला हात लावला. वचन सांगतं त्याला ताडण बसलं आणि त्या ठिकाणाचं नाव दिलं पेरेस उज्जिया. त्या ठिकाणाचं नाव त्या ठिकाणी पडलं. प्रिया माझ्या बहीण भावांनो, प्रभू मंडळीमध्ये आहे, प्रभू मंडळीमध्ये आहे, प्रभू मंडळीमध्ये आहे. त्याचं गांभीर्य आम्हाला माहित आहे का? आणि जर मंडळीमध्ये आम्ही सातत्याने जाणारे लोक आहोत, मंडळीसाठी शुद्धता राखावी, काही काम करू नका, तुमचे अर्पणे नको, तुम्ही काही दिनू का मंडळीमध्ये चालेल, व तुमचं हृदय तुम्ही शुद्ध राखा, तुमचं अंतःकरण, तुमचं पवित्र जीवन जगा. प्रभूला हे पाहिजे. आणि जर तुम्ही असं जीवन जगत आहात
आम्हाला बास, आम्हाला काही नको तुमचं. आम्ही कधीही अपेक्षा कोणाकडे ठेवली नाही. पण तुमचं जीवन जे तुम्ही मला ऐकत आहात, तुम्ही शुद्ध पवित्र जीवन मंडळी शुद्ध राखण्याचा प्रयत्न करा. कचरा नेहमी काढला पाहिजे, खाण नेहमी काढली पाहिजे. प्रभू नक्कीच तुमचा सन्मान करणारा तो देव आहे. मंडळीचा आम्ही भाग असणं महत्वाचं आहे. प्रियानो, मंडळीचा भाग असणं महत्वाचं आहे. एशिया 43, एशिया 42:3 मध्ये देवाचं वचन काय सांगतं? एशिया 42, 3 वचन. चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही, तो सत्तेची न्यायाची प्रवृत्ती करेल. मंडळीमध्ये त्या ठिकाणी महायाजक आहे. महायाजक याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त. आता मंडळीमध्ये समया, मी मगाशी म्हटलं, समय त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकाश द्यावा म्हणून आम्ही अधुकर सुद्धा ऐकलेला आहे. निवास मंडपाच्या वेळी मंडळीतून त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकाश यावा म्हणून, ती व्यवस्थित असावी म्हणून, धूर जास्त येऊ नये म्हणून महायाजक तिची काजळी जी लागलेली आहे मंडळीला, त्या दिव्याला त्या प्रकाश जास्त देत नाही म्हणून तो काजळी काढण्यासाठी वात कापतो. प्रकाश यावा आम्ही अधुकरे केलेला आहे. आमच्या घरामध्ये ते दिवे होते, आमच्या घरामध्ये होते. आम्ही सुद्धा प्रकाश यावा म्हणून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी काजळी कापलेले आहे, वात कापलेले आहे. आणि तो याजक ती वात कापतो, काजळी निघून जावी म्हणून. आणि नंतर काय होतं? वात कापल्यानंतर त्या ठिकाणी काजळी कापल्यानंतर ती वात वर सरकवतो, वात वर येते. मला काय सांगायचं समजून घ्या. माझ्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये आम्ही प्रकाश देत नाही, काजळी लागलेली आहे, त्या महायाजकाला आमच्या जीवनातून ती काजळी काढू द्या. आम्ही शुद्धीकरणातून जात असताना थोडा त्रास होतो. माझ्या जीवनात का ह्या परीक्षा, मलाच का हे बोल, मलाच का हा त्रास, माझीच का निंदा, माझाच का अपमान, माझ्या जीवनात का आजारपण, माझ्या जीवनात हे, माझ्या जीवनात ते, माझ्या जीवनात का त्या ठिकाणी अशा गोष्टी. काजळी काढायला परमेश्वर तुम्ही प्रकाश द्यावा म्हणून काजळी दूर करताय, वात कापत आहे. आणि कोणी जर म्हटलं वात कापू नको, तर माझ्या प्रिय लोकांनो, प्रकाश अधिक येणार नाही. काजळी कापल्यानंतर पुढची स्टेप काय आहे? वात वरी. याचा अर्थ परमेश्वर जेव्हा तुम्हाला शुद्ध करत आहे आणि तुम्ही म्हणत आहे प्रभू मी तयार आहे, मला शुद्ध कर, मला तुम्हाला सांगू द्या तुमची उन्नती ठरलेली आहे. तुम्ही अभिषेकामध्ये उन्नत व्हा, वचनाच्या प्रकटीकरणामध्ये तुम्ही उन्नत व्हाल, परमेश्वराच्या दुष्टातामध्ये तुम्ही उन्नत व्हाल, परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा तुमच्यासाठी मोकळ्या करून तुम्ही उन्नत व्हाल. तो तू काजळी कापली जाऊ दे, काजळी कट केली जाऊ दे, ती वात कापली जाऊ दे. वात कापल्यानंतर वात वरती सुद्धा सरकवली जाणार आहे. जे वात वरती सरकवली जाईल, प्रकाश अधिक येईल, परमेश्वर अधिक प्रकाशाने तुम्हाला भरेल. प्रिय लोकांनो, वात कापली जाऊ दे, वात कापली जाऊ दे त्या ठिकाणी आणि प्रकाश येण्यासाठी. जर परमेश्वर आपल्याला सुधारणा करत आहे तर आपण प्रभूला म्हणूया मला सुधार, मला बदलायचं आहे, मला चेंज व्हायचं आहे. जेव्हा सुधारणा होईल, पुन्हा सांगतो, परमेश्वर आम्हाला उंच करेल, परमेश्वर आम्हाला उंच करेल, परमेश्वर आम्हाला अभिषेकामध्ये उंच करेल, आम्हाला त्या ठिकाणी प्रकटीकरणामध्ये उंच करेल, परमेश्वर आमच्या सेवा त्या ठिकाणी उंच करेल, आम्हाला वेगवेगळं प्रकटीकरण मोकळं करेल, वेगवेगळं कृपादान मोकळे करेल, सेवेसाठी वेगवेगळे दरवाजे तो उघडेल. काजळी कापू द्या प्रभूला, काजळी काढू द्या प्रभूला, वात कापू द्या प्रभूला. परमेश्वर नक्कीच तो कार्य करणारा तो देव आहे. विश्वास ठेवतो परमेश्वर आज तुम्हा सर्वांशी माझीच तो बोललेला आहे. परमेश्वर देव आजच्या भागाद्वारे तुम्हा प्रत्येकाला तो आशीर्वाद करेल.